ह्या फोटोत जळतायत 6 चिता। ऑक्टोबर 2023 मध्ये तामिळनाडूमधल्या एका कारखान्यात आग लागली आणि त्यात 12 मजुरांचा मृत्यू झाला। त्यातलीच ही 6 जण। त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबांची स्वप्न आणि आयुष्य सुद्धा राख झाली। पण कोण होतं त्यांच्या मृत्यूला जबाबदार? हो, तेच फटाके ज्यांच्यामुळे आपली सेलिब्रेशन्स पूर्ण होत नाही। ते 6 मजूर एका फटाक्याच्या कारखान्यात काम करायचे। जगातली दुसरी मोठी फटाक्यांची इंडस्ट्री आहे भारतामध्ये आणि त्यातही देशातले 80 ते 90% फटाके बनवले जातात तामिळनाडूतल्या एका छोट्या शहरात, ज्याचं नाव आहे शिवकाशी, द फायर क्रॅकर कॅपिटल ऑफ इंडिया। इथल्या फटाक्यांच्या इंडस्ट्रीचा ॲन्युअल टर्नओव्हर आहे साधारण 6000 करोड। आपल्याकडे वर्कर्सचा प्रॉपर डेटा नाही आहे, पण काही एस्टिमेट्सनुसार 8 ते 10 लाख लोक या इंडस्ट्रीत काम करतात। शिवकाशी आणि त्याच्या आसपासच्या विरुधुनगर या जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अख्खीच्या अख्खी कुटुंब माचीसच्या काड्या आणि फटाक्यांच्या उद्योगात सामील आहेत। पण इथे जे होतं त्याचं वास्तव खूप वेगळं आहे। तर जाणून घेऊया भारताच्या फायर क्रॅकर कॅपिटलचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। शिवकाशीची फायर क्रॅकर इंडस्ट्री 100 वर्ष जुनी आहे। 1923 मध्ये पी अय्या नादर आणि ए षण्मुगा नादर या भावांनी तामिळनाडूची पहिली माचीस काडीची फॅक्टरी सुरू केली होती। थोड्या वेळाने त्यांनी फटाक्यांच्या बिझनेसमध्ये उडी मारली, जो इतका प्रॉफिटेबल निघाला की शिवकाशीमधलं प्रत्येक घर त्यात सामील झालं। आजच्या घडीला एकट्या शिवकाशीमध्ये 1070 स्मॉल आणि मीडियम स्केल फायर क्रॅकर युनिट्स आहेत। त्याच सोबत त्याला पूरक अशा मॅचस्टिक्स, पॅकेजिंग आणि लेबल्सचे सुद्धा युनिट्स आहेत। इथे लेबर पार्टिसिपेशन रेट सुद्धा खूप हाय आहे। लेबर फोर्स मध्ये 70% महिलांचा समावेश आहे। पण असं असूनही हे शहर आणि विरुधुनगर जिल्हा आपले सोहळे प्रकाशमान करण्यासाठी स्वतः मात्र जळतोय। जानेवारी 2024 मध्ये मद्रास हायकोर्टने एका केसवर निर्णय दिला। इथल्या एका फायर क्रॅकर युनिटच्या ब्लास्टमध्ये 4 वर्कर्स मारले गेले होते आणि त्यांच्या बायकांनी कोर्टाकडे धाव घेतली होती। पण तो निर्णय काय होता? हायकोर्टाने जबाबदार यंत्रणांना मागच्या 5 वर्षात अशा फायर क्रॅकर युनिट्समध्ये झालेले डेथ्स आणि ॲक्सिडेंट्स याचा रिपोर्ट बनवायला सांगितला। हा निर्णय होता 2024 मध्ये। ते 4 वर्कर्स कधी मेले होते? 2014 मध्ये, 10 वर्षांपूर्वी। विरुधुनगर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या एका रिपोर्टनुसार गेल्या दशकामध्ये या फायर क्रॅकर युनिट्सच्या ॲक्सिडेंट्समध्ये 298 मजुरांचा मृत्यू झाला होता। याच वर्षात 2024 मध्ये तामिळनाडू राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या या ॲक्सिडेंट्समध्ये 27 मजुरांचा मृत्यू झालाय। यातले बरेच ॲक्सिडेंट्स शिवकाशी आणि आसपासच्या भागात घडले होते। गेल्या वर्षात 2023 मध्ये एकट्या ऑक्टोबर मध्ये 27 लोक अशीच मारली गेली होती। ह्या तर फक्त बातम्यांमध्ये आलेल्या घटना आहेत। ऍक्च्युअल नंबर त्यापेक्षा मोठा असू शकतो। ही किंमत आहे आपल्या सेलिब्रेशन्सची। शिवकाशीच्या फॅक्टरीज मधली 95% कामं ही मॅन्युअली होतात, म्हणजे सगळंच हाताने। केमिकल्सची हाताळणी, त्यांची अरेंजमेंट, असेंब्ली, पॅकेजिंग सगळं। अशा परिस्थितीत ॲक्सिडेंट्स तर होणारच। फायर सेफ्टी एक्सपर्ट डॉक्टर व्ही श्रीराम यांच्या मते 99% ॲक्सिडेंट्स हे ह्यूमन एररमुळे होतात। हाताने कोणत्याही सेफ्टी शिवाय हे फटाके हाताळले जातात आणि त्यामुळे वर्कर्सचा मृत्यू होतोय। कागदावर कारखाने दाखवतायत की सगळे सेफ्टी स्टँडर्ड्स आम्ही पाळतोय, पण ॲक्च्युअल परिस्थिती खूप वेगळी आहे। त्यात कोर्ट आणि गव्हर्नमेंटने आणलेल्या धोरणामुळे, फटाक्यांवर आणलेल्या बंदीमुळे इलिगल प्रकारे फायरवर्क्स बनवले जातात। प्रॉब्लेम काय माहिती का? काहीतरी जास्तच नियम आणि कायदे आहेत या बाबतीत। सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट यांच्या नियमांचं आणि धोरणांचं जाळं निर्माण झालंय, ज्यातनं हे नियम तोडायला मार्ग काढणं सोपं झालंय। शिवकाशीमधला कारभार रेग्युलेट करण्यासाठी पेट्रोलियम आणि एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनने फक्त 5 अधिकारी नेमले आहेत। 1000 पेक्षा जास्त फायरवर्क्स युनिट्ससाठी फक्त 5 ऑफिसर्स। इतकं धोकादायक काम करायला सुद्धा या गरीब मजुरांना कवड्यान एवढे पैसे मिळतात। एका पुरुषाला दिवसाचे 500-600 रुपये मिळत असतील, पण त्याच्याच घरातल्या तेच काम करणाऱ्या बाईला मात्र 300 रुपये इतकी मजुरी मिळते। आणि हो, मी आधी सांगितल्याप्रमाणे या इंडस्ट्रीमध्ये 70% महिलाच आहेत। शिवकाशीमधल्या मजुरांची परिस्थिती गंभीर आहे, पण हे चित्र फक्त तामिळनाडूतच नाहीये। देशभर विविध फायर क्रॅकर फॅक्टरीजमध्ये होणाऱ्या ब्लास्टमुळे मजुरांचे जीव जात आहेत। महाराष्ट्रातही अशा घटना अनेकदा घडतात। जून 2024 मध्ये नागपुरातल्या दामना गावातल्या फटाक्यांच्या फॅक्टरीच्या ब्लास्टमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। दिवाळीपासून न्यू इयर्स पर्यंत आणि लग्नांपासून इलेक्शन्स पर्यंत जर फटाक्यांचा धूमधडाका झाला नाही तर सोहळा साजरा झाला असा वाटत नाही।
पण आपल्याच नकळत याच सेलिब्रेशन्समुळे गरीब मजुरांचे जीव जात आहेत. दिवाळी आली की फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, त्यांच्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत बरंच बोललं जातं. पण तेच फटाके बनवणाऱ्यांबद्दल कुठेच काही बोललं जात नाही, हेच दुर्दैव आहे.